ऊन, अरे AC मध्ये इतकी थंडी वाजते. सो मला असं वाटतंय अशी जर कधी जागृती नसला तर ही माझी लास्ट ट्रिप आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही निघतोय मनालीकडे जायला राजपुरा स्टेशनवरनं. सो चला मग, तुम्ही आमचा आता सेकंड डे आणि सेकंड ब्लॉग चालू झाला आहे. आणि हे बघा कसे बॅग नेत आहे सगळे. आणि हो, आणि हे पण हो. चला तुम्ही पुढे. पण बंद आहे अजून, कामच चालू आहे. चालू करायला पाहिजे नंतरने. सो आता आम्ही मस्त गाडीत बसलेले आणि दादा गॉगल लावून बघतोय आणि मी पण. आणि ऋतिकचा गॉगल हा माझाच आहे, दादाने घातलेला ऋतिकचा आहे. आणि ऋतिकचा एवढा मोठा पोपट झालेला आहे ना, तो फक्त आमची इनर आहे एक गोष्ट, त्याच्यामुळे सांगता नाही येणार. बट खूप मोठा पोपट झालेला आहे. आता निशमला इकडे तर किलोवर केळे भेटतात, आपल्याकडे डझनवर भेटतात. तर आता 1 किलोवर केळे घेतले. चला तर मग निशमला सुशीचा इतका त्रास आहे ना, बाहेर कुठेच करत नाही त्याला, त्याची टॉयलेटच पाहिजे. आणि इकडे वादळ सुटलेलं आहे. अजून काही बोला तुम्ही, मी थोडेसे शब्द देतो तुम्हाला, सांगा ना. निशमाला आणि ऋतिक मला थोडं शिकवताय, गाईड करताय. थँक्यू ऋतिक. तर आता इथे आर्मीची गाडी ठोकली गेलेली आहे, म्हणजे तो माणूस आर्मीत आहे आणि म्हणजे समोरासमोर येऊन ते क्रॉस झालाय. जास्त नाही पण झालेली आहे, थांबले होते. सोडून दिलेला आहे. अरे पण कचरा करतो तू पडून. आम्ही बसले आणि गाडी चालू आहे, आवाज कमी आहे. 1.3 kilometers, turn left onto Baba Banda Singh Bahadur Marg towards Kara. हे 4 जण इकडे बसलेले. कॅमेरा हलतोय कारण गाडी. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. आता कुठे मजा यायला सुरुवात झाली? इथे खूप वादळी वारे चालू आहे, तर तिकडे काय असेल. काय झालं, काय झालं, गाडीचे धूर येत आहे आणि सगळे म्हणताय की वादळ येते. उन्हातून डायरेक्ट पावसामध्ये आले आम्ही. इतकं छान वाटतंय, वातावरण बघा कसं चेंज झालेलं आहे. आमची मस्त मस्त चालू आहे. चंदीगडची मोहाली COC युनिव्हर्सिटी तुम्ही बघू शकता, खूप मोठी आहे युनिव्हर्सिटी. बारीक बारीक पाऊस.
close till I get out. ट्रॅफिक जाम झालेला आहे. जाते थोडी. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. हॅलो गाईज, तर आम्ही आता मस्त नाश्ता नाही म्हणजे आता डायरेक्ट आम्ही जेवणच करणार आहे. आणि इकडे पण आम्हाला शेरे पंजाबचा धाबा भेटलाय. तुम्ही जर आमचा पहिला ब्लॉग पाहिला असेल तिकडे, ते आम्ही शेरे पंजाब शेगावला झालो. आणि आता इकडे पण आणि हे निशम तिकडे निशमने रडून रडून एक कार घेतली. आता एक माझाची बॉटल घेतली आणि आता आम्ही जेवणाला बसणार. आता ऑर्डर येईल आमची. मस्त जेवण तो आता आमचं जेवण आलंय. एक शेव भाजी, दूध आणि एक शेव टमाटा. आणि शमातून जेवण मागतोय. आणि आता आम्ही जेवण करतो आणि मग भेटतोय. फुल राईस पण मागवलेला आहे. बाय बाय. हाय गाईज, आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघाले मनालीकडे जायला. ते मला मागे सगळ्यांचे मस्त जेवण झाले. आता सगळे झोपणार आहे. निशम पण झोपणार आहे आता. पुन्हा भेटू. तर आता आम्ही चहाचा ब्रेक घ्यायला थांबलेले आणि आता चहा घेऊ आणि मस्त झोप झाली. आता चहा नुसते खाण्यासाठी थांबताय आम्ही. खाताय, बसताय, झोपताय, हेच सुट्ट्या असतात. हॅलो, छान वाटतंय. मस्त फिरायला. निशम तर त्याचा खेळतोय आणि मी अशी मस्त चालते इकडे. कारण भारी वाटतंय. ऊन आहे आणि थंडी थंडी हवा आहे एकदम. म्हणजे ना आम्ही 43-40च्या टेम्परेचरमधून एकदम आता 20 टेम्परेचर येतं. अजून मनालीकडे जाऊ तर अजून कमी कमी होत जाईल. आणि इतकं छान टेम्परेचर आहे. म्हणजे असंच पाहिजे. थोडी थंडी वाटेल पुढे जाऊन, खूप थंडी वाटेल. पण हे मला हे टेम्परेचर आवडतं. हे ऊन जे पडतंय ना एकदम मस्त. निशम गाडी सोबत खेळतोय. निशम इकडे बघा. हे बघ, हास. हे बघ, हास. आणि आमची गाडी. आम्ही पोचले मनालीमध्ये, द लँड ऑफ गॉड्स. हे बघा किती सुंदर आहे. येतो मग इकडे. आणि आता आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे. म्हणजे हॉटेल अजून अर्धा तास लागेल. ट्रॅफिक लागलेली आहे. खूपच ट्रॅफिक आहे इथं. तर आता इथे मनालीच्या आधी कुल्लूला ह्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या हॉटेलवरून. इकडे आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. आपण इथे आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवते. काही इंटरेस्ट नाही. मोबाईलमध्ये मनाली जाऊ दे त्याला पुढच्या वेळेस आणायचंच नाही त्याला. समोर बघा स्नो दिसतोय भारी.
थंडी हवा. हाय गाईज, आम्ही आता रूममध्ये आलेलो आहे आणि मी फ्रेश झालेली आहे. कपडे वगैरे चेंज करून आणि मस्त वाटतंय आता बा स्किन. कारण मी कालचे म्हणजे रेल्वेत पण चेहरा धुतला नव्हता आणि आता मस्त फ्रेश झाली आहे. चेहरा वगैरे धुतला, फक्त केस धुण्याची गरज वाटते मला. सो आता आम्ही जेवणाला जातोय खाली आणि जेवण झाल्यावर भेटू. आणि इकडे खूप थंडी आहे, तरी पण मला असं स्वेटर घालून वाटते कारण थंडीत आल्याची मजा काय. आणि मी जागृतीला खरंच खूप मिस करते, कारण आहे ना आम्ही असायचे तर मस्ती करायचे वगैरे. आता मला एकटीलाच करावं लागणार आहे जे काही करायचंय ते. सो आता आम्ही जेवणाला बसलेलो आहे बघा. आम्हाला सलाद नाही भेटलाय आणि फेर आहे. आता जेवण झाल्यावर बोलू, कारण खूपच भूक लागलेली आहे आम्हाला. आम्ही या हॉटेलच्या कॉरिडॉर मध्ये खूप थंडी, डायरेक्ट श्वास भी घेता येतो, थंड वास येतोय बाहेर. लाईट चालू करतोय. सो वेलकम टू आवर रूम. सो मी मग वरतून हे स्वेटर घालून घेतलं होतं कारण खूपच थंडी होती. आणि आता जेवण झालंय, आता झोपू. सो बाय बाय, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. पण स्किन अशी ग्लोई का मला वाटते. सो बाय बाय, गुड नाईट. आणि आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय आवडतंय काय नाही. आणि आता आमचे मनालीचे ब्लॉग तर आता मेन ब्लॉग तर आता सुरू होणार आहे. सो आम्हाला फॉलो करा आणि नवीन ब्लॉग येत असेल तर म्हणजे बेल आयकनला क्लिक करून ठेवा. नवीन ब्लॉग आला की तुम्हाला लगेच समजेल, कारण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. चला बाय बाय गाईज.